नमस्कार. आयच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. हांव सुशांती कवळेकर आज तुमचे मुखार घेवन आयलां गोवा दूरदर्शनच्या वतीन आमच्या तकलेन एक ITI असो एक विशय आशिल्लो. ITI स्टँड फॉर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आनी काही काळ पयलीं ITIक वचप म्हटल्यार एक मातशें बरेंशें दिसतालें किंवा खूब जाण ITIक वचपाचो प्रयत्न करतालो. तातूंतल्यान वेगवेगळे स्कील डेवलपमेंटान स्ट्रिमीन भाग घेताले आनी फुडाराचो आपलो निस्तार करताले. पूण जशें जशें शिक्षणीक क्षेत्रांत प्रगती जाली, भुरगे शिकूंक लागले, 99%, 96% हाचे वयरूच पर्सेंटेज येवपाक लागली, तेन्ना खंय तरी ITI म्हटल्यार एक कमीपणाचें काय कितें असो एक समज जावपाक लागलो. आनी हो समज कमी करपा खातीर आमचे बरोबर आयज आमचे मानेस्त आसात आनी जाणी खूब इनिशिएटीव घेतलेलो आसा की हो समज दूर जावचो, ते भुरग्यांक बरें फुडार आसचें अशें हे मानेस्त बाब दीपक देसाय आयज आमचे बरोबर आसा. डायरेक्टर ऑफ स्कील डेवलपमेंट एंड एंटरप्रेन्योरशिप्स हाजे ते डायरेक्टर्स आसात. तांचें शिक्षण आसा BA LLB. तांणी खूब वर्सां 1996 ते जॉयन जाल्ले. ताचे नंतर डेप्युटी कलेक्टर म्हणून तांणी काम केलां किंवा पणजेचे कमिशनर ऑफ कॉर्पोरेशन्स ऑफ सिटी पणजी अशेंय तांणी काम केल्लें आसा. आयज आमी तांचे बरोबर चर्चा करतली ह्याच विशयाचेर. त्याच बरोबर सद्याच्या पॅन्डेमीक सिच्युएशनान म्हणजे सॅनिटायज करप किंवा क्लास आमी कशे अटेंड करतले, सगळे तरेचे लोकांक एक टेन्शनशें तयार जाल्लें आसता. मास्क बांदतले काय ना, क्लास सुरू जातले काय ना, एडमिशन्स कशी घेवप. तर अंदूची ही एडमिशनां ऑनलायन जाल्ली आसा. ती ऑनलायन प्रोसिजर कितें, ताजो रावंड कसो जातलो, ह्या येवजणे अंतर्गत आमकां भुरग्यांक स्कॉलरशीप कशी मेळटा आनी हाजो फुडार कितें हाजेर आमी जाणून घेतली. आमचे बरोबर आसात बाब राजेश लोलयेकर, ते जावन आसा असिस्टंट डायरेक्टर्स. सो हांचे बरोबर आमी चर्चा करतली आनी जायती माहिती तुमचे बरोबर पावपाची प्रयत्न करतली. दोगांकूय येवकार. नमस्कार. आयज म्हणजे सद्याची परिस्थिती आमकां खबर आसा, पॅन्डेमीक कशी चल्ल्या किंवा लोकांक एक भिरांत आसा की भुरग्यांक आमी धाडटले काय ना. सगळ्यात पयलीं सर म्हाका सांगा की तुमचे खात्याचें नांव बदललां अशें हांवें आयकलां. खात्याचें नांव बदललां. एक्चुली आमचें खातें पयलीं लेबर डिपार्टमेंटा अंडर आसलें. सो इट इज अ पार्ट ऑफ दीस लेबर डिपार्टमेंटाक पयलीं येताले. सो मागीर तेजें सेपरेट डिपार्टमेंट केलें, क्राफ्टमॅन ट्रेनींग. म्हणजे आमी जे ट्रेनींग दिता तें क्राफ्टमॅन ट्रेनींग आसलें. मागीर आतां तेका गोंयचेच न्ही, आमच्या जे युनियन गव्हर्मेंट आसा, जे ऑल ओवर इंडिया आहा, तेच फूल नांव बदललेलें आसा. तेका सेपरेट खातें म्हणजे म्हत्व दिल्लें आसा. सो स्कील डेवलपमेंट आनी एंटरप्रिन्योरशीप. म्हणजे आमी जेन्ना शिकयता तेन्ना फक्त ट्रेनिंगूच दिता म्हणटा, पूण आतां एंटरप्रिन्योरशीप म्हणजे एंटरप्रिन्योर तयार करप. म्हणजे शिकोवन फक्त सर्वीस मेळप अशें ना, की आपुणूय जावन कितें तरी धंदो करप. हे दोनूय एक जावन तेका स्कील डेवलपमेंट आनी एंटरप्रिन्योरशीप अशें एक नांव दिल्लें आसा. सो हें सगळें करता आसतना अंदूचो म्हणजे आतां पर्यंत एकाडेमीक इयर्स आमचे सुरू जाताले आनी भुरगे येवन फॉर्म भरताले किंवा तुमी स्क्रुटिनी करताले. अंदूच्यान तुमचे सिस्टम बदलल्या. सो हाजो तुमकां कितें फरक जाणवता, या कमी जाला एडमिशन्स काय कशें कितें आसा? तेज्या पयलीं हांवें सांगता स्कील डेवलपमेंट एंटरप्रिन्योरशीप कित्याक दवरला आनी तें कितें जाता, मागीर ते एडमिशनाच्या प्रोसेसाक येता. क्राफ्टमॅन ट्रेनींग ही आतां भितरली एकूच स्कीम जाल्ली आसा. ह्या अंडर आमी 10 गव्हर्मेंट ITI आसा आमच्यो, 3 प्रायवेट आसा आनी तेज्या अंडर जवळ जवळ आमचे 37 ट्रेड्स, डिफरंट ट्रेड्सा अंडर आमी ट्रेनींग दिता. आनी सादारणपणे आमचे वर्साक 3,500-4 हजार भुरगे शिकता डिफरंट ट्रेनींग. आनी आमचे सगळे ITI सगळे बरे बिल्डिंगे, बरे इन्फ्रास्ट्रक्चर आसा. जवळ जवळ 400 वयर आमचो स्टाफ आसा, ट्रेन स्टाफ आसा. आतां हेज्या भितर क्राफ्टमॅन ट्रेनींग एक स्कीम प्लस आनी स्किमी आहा. फॉर एग्जाम्पल पंतप्रधान कौशल विकास योजना PMKVY म्हणून आसा. ती फाटले फावटी जे सेकंड वर्सान आमच्या हांगा सगळ्या इंडियेन लागू जाल्ले त्या भितरूय आमी ट्रेनींग दिला.
आतां 3rd वर्जन मार्चान जावपाचें डिक्लेअर आसलें बिकॉज ऑफ दीस पेंडेमीक Pandemic. सिच्युएशन. नाव इट इज डिलेड, सो इट कॅन बी डिक्लेअर नाव एनी टायम. बरोबर. सो ती एक स्कीम आहा. तश्योच आनी दुसऱ्यो स्किमी सुद्दां आसा. आतां कमिंग टू द पॉयंट ऑफ एडमिशन. एडमिशन वर्साक वॉज ऑफलायन जातालें, म्हणजे कितें पयलीं ते पणजे पर्वरी जातालें. मागीर लास्ट इयर हांवें ते सेंटराक केलें. फर्मागुडीर आमची बरी प्लेस आसा, थंय आमची फर्मागुडी ITN भितर सगळे भुरगे येताले, एप्लाय करताले आनी 5 दिसां भितर आमचो प्रोसेस जातालो. पूण आतां कितें आहा, फाल्यां 4,000 जर तूं एडमिशनाक दितलो जाल्यार आमकां 6-7 हजार एडमिशनाक लोक येताले. 5 दिसां भितर 6-7 हजार जावन येवप म्हणजे दिसाक 1,000 लोक थंय येवप, एकटी येवप आनी थंय गर्दी करप. इट वॉज नॉट पॉसिबल दीस इयर. सो आमी एक ठरयलें की ऑनलायन एडमिशन करपाचें. आनी ऑनलायन एडमिशन प्रोसेस आमी जानेवारीन सुरू केल्लो. सगळे गव्हर्मेंटाचें एप्रुवल घेवप आनी कितें. दिसतूच फेब्रुवारीन ते हे जालें, पेंडेमीक जालें. या तशें आसलो प्लॅन. पूण हे जेन्ना जालें मार्चान एप्रिलान मे म्हयनो पर्यंत जालें सगळें, तेन्ना दिसलें की ते ह्याच वर्सा सुरू करपाक जाय. पयलीं अशें करपाचें म्हणजे फुडल्या वर्सा करुया, तेज्यान फुडल्या वर्सा, म्हणजे प्रोसेस आमचें गव्हर्मेंट तुमकां खबर आसा आमकां खूब प्रोसेस करचो पडटा. सो मागीर आमी ते वार फुटिंगाचेर घेतले की आतां ह्याच वर्सा सुरू करपाचें. आनी आमचे जे मदीं पळय क्लासीस बंद जाल्ले ते बी सुरू जावपाचे आज फाल्यां येतले. सो आमी तो प्रोसेस ऑनलायन एडमिशन सुरू करपाक जेल गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड तांकां कॉन्ट्रॅक्टाक दिलो की तांकां दे आर पार्टनर वीथ अस फॉर दीस गोवा ऑनलायन. होल प्रोसेस इज डन वीथ द हेल्प ऑफ जेल गोवा GEL. सो नाव इट इज वी आर ऑलमोस्ट नाव एट द 3rd स्टेज. सो पयलीं सगळें प्रोसेस करप, मागीर ते थियरी पार्ट म्हणटा ताका डॉक्युमेंटेशन आसता तें करप, मागीर सगळे ITयांनी तेजे एडवर्टायजींग करप, लोकांकूय कळपाक जाय नाल्यार भुरगे येवन हें करता. आनी हे अशें सिच्युएशन आसलें, पावसूय भरपूर पडलो 4 म्हयने. आमी तो प्रोसेस सुरू केलो तेन्ना अशें की हे फावटी एडमिशनाक कोणूय येवपा ना अशें दिसलेलें आमकां. एके सायडीन भरपूर पावस, एके सायडीन भायर. आनी आमी तो प्रोसेस तसो सुरू केलो. 1 म्हयनो आमकां फूल प्रोसेस आसलो फर्स्ट स्टेज. त्या प्रोसेसार सुरवातीक आमकां खूब कमी रिस्पॉन्स मेळटालो. मागीर आमी कितें केलें, ITS सगळ्या ITयांनी तांकां एक रिस्पॉन्सिबिलिटी, सगळे लेक्चर आमचे इंस्ट्रक्टर आहा तांकां प्रत्येक स्कुलान प्रिंसिपलाक कॉन्टॅक्ट करपाक, हायर सेकंडरी वाल्यांक कॉन्टॅक्ट करपाक, स्कुलांनी कॉन्टॅक्ट, आमचे जे कावन्सील आसा म्युनिसिपल कावन्सील, मागीर सरपंच, पंच तांकां कॉन्टॅक्ट करपाचे, प्रत्येकाक जबाबदारी दिली. आनी मागीर एक 8 दीस आमी प्रोसेस वाडयलो तेन्ना आमकां भरपूर रिस्पॉन्स मेळ्ळो फूल. सो आतां आमी 3rd स्टेजीर पावलेले आसा. पण ऑनलायन जेन्ना एडमिशन्स करता तेन्ना भुरग्यांक काही अडचणी आसा किंवा तुमी कितें प्रोसिजर? बरोबर, अडचणी खूब आसले. एक म्हणजे गोंयान इंटरनेट हे खूब कमी आहा. आनी आमचे जे भुरगे आसात, फॉर एग्जाम्पल काणकोण, खोतीगांव, गांवडोंगरी, एग्जाम्पल सांगतात, पेडण्यां जावं बाकी कडेन सुद्दां गांवगिरी वाठार, दारबांदोड्या तुमी धरशीत जे काकोडे ITN पडटा, जावं फर्मागुडी पडटा, साकोड्ड्या सारको गांव आसा, विलेज आसा, थंय इंटरनेटा भरपूर प्रॉब्लेम आहा. आनी ओवरऑल गोंयान इंटरनेट कनेक्टिविटी हो प्रॉब्लेम आसात. सो आमी ते कितें केलें, तांकां हेल्प डेस्क केलो. हेल्प डेस्क एक म्हणजे ITयांनी प्रत्येक हेल्प डेस्क आमचे 4 मनीस आसतले, कंप्युटर इंस्ट्रक्टर, आमचे IT ट्रेन आमचे स्टाफ आहा, तांकां रिस्पॉन्सिबिलिटी ग्रूप केलो. 7-8 मनीस थंय प्रत्येकाक हेल्प करपाक बसपाचो. दुसरें आमी कितें केलें, इंटरनेट काफे आसता पळय तांकां कॉन्टॅक्ट केलो सगळ्यांक. आमचे तांकां हे दिलें, तुमी चार्ज करा बट इट शूड बी नॉमिनल. आनी तेजी पब्लिसिटी केली. ते तुमचे कडेन तुमी थंय वचपाचें. काणकोण बाजारांत चावडेर अमको तो करतलो, मागीर पेडण्यां बाजारांत अमको करतलो. अशें आमी सगळ्यांक कॉन्टॅक्ट केलो आमच्या प्रिंसिपला मार्फत. आनी तेंची नांवांय आमी पब्लीश केली की थंय तुमी वचा, तुमकां नॉमिनल म्हणजे तेचे म्हाका दिसता तेंच्यांनी जस्ट 300 रुपया बी अशें चार्ज केल्या. थोडे कडेन 400 केल्या, थोडे कडेन 200 केल्या. सो
पण ते ते फॉर्मॅलिटी publicity- सगळं हां. त्यांच्या ऑनलाईन थंय करून तांणी सेंड बरोबर केलें. हे बरी व्हडली फॉर्मालिटी करच्यो पडटा त्यो खूब हे आसता तेका. आनी थोड्या भुरग्यांक मातशे त्रास जाले तांकां ते ITN येताले आमच्या. आनी एक भितर एक इश्यू आसलो की ऑनलायन करपाचें पूण प्रत्येक भुरग्यान आमच्या ITN येवपाचें काय ना. तेन्ना हांवें डिसिजन घेतलें तें ITN येवप कंपल्सरी ना. 100 भुरग्यांतले 5 भुरगे येतले 2 भुरगे येतले दॅट इज ओके बट वेन वी आर डुईंग ऑनलायन इट्स बी ऑनलायन. बरोबर. खबर ना तो भुरगो आवय बापायक घेवन येता कोण बापायक घेवन येता आनी आमचे SSC भुरगे जाल्ले आमचे काय व्हडले शिकलेले भुरग्यांनी कोण 8वी पास थोडे आमचे कोर्सी 8वीक आसता थोडे SSCक आसता आनी ते भुरगे शिकोवन गेले काय व्हडले इंटरनेटाचेर तांकां येना. आज आमी शिकयना. इंटरनेट हे आतां आमचे भुरगे शहरांनी शिकता जावं आतां इवन खेड्यांनी तांकां कंप्युटर आतां शिकता बरोबर. पूण हे पयलीं नासले आनी तितलें लक्षूय दिनासले आवय बापूय लक्ष दिनासले. आमी मोबायल यूज करता पूण इंटरनेट खबर आसा अशें कांय ना. सर म्हाका एक जाय आशिल्लें की आतां PM कौशल्य योजना जी आसा ताच्या अंतर्गत कितें घेतात? सी प्रायम मिनिस्टर कौशल योजना हे सेकंड वर्सान आमी चलयले. जेन्ना हांवें डिपार्टमेंटान चार्ज घेतलो तेन्ना सेकंड वर्सान आमी सुरू करूं नासले गोंयांत. ताका फॉर्मालिटी खूब जाल्ल्यो. फर्स्ट वर्सान जावंक ना सेकंड वर्सान सुरू जावंक नासले. खूब फॉर्मालिटी जाय आसता त्यो जावं नासल्यो. मागीर हांवें ते प्रायोरिटी घेतले की हे म्हणटा ते गोंयांत सुरू जावपाकूच जाय आनी 2019 आमी हें सुरू केलें. आतां भितर 2 तरेचे आसता. एक प्रायवेट एजन्सी म्हूण आसता ट्रेनिंग पार्टनर्स म्हणटा ते ताका प्रायवेट आमी तांकां अपॉयंट करपाक शकता. ताका खूब फॉर्मालिटी आसता आनी गव्हर्मेंट आमी जे ITI आमच्यो आसा 10 तांकां सगळ्यांक हांवें ट्रेनिंग पार्टनर्स म्हणून अपॉयंट केले आनी थंयच्यान पयलीं सुरू केलें ट्रेनिंग पार्टनर. 10 जेन्ना आमच्यो ट्रेनिंग पार्टनर जाले सगळ्यो फॉर्मालिटी तेन्ना आमी ट्रेनिंग सुरू केलें. पूण जेन्ना कितें जालें लास्ट जे सगळें करतकूय परत पॅन्डेमीक सिच्युएशन हांगा अशें जालें की तेंचे थंय खूब जाणांचे पयशे खर्च केल्ले. ट्रेनिंग प्रोवायडर्स आमी तांकां अपॉयंट केल्ले सगळ्यो फॉर्मालिटी जाल्यो तेन्ना मार्चाक हे येयले आनी ते खूब जाणांक मातशे प्रॉब्लेम जाले. आमी ते कंप्लीट करपाक शकले ना. ओके. सो म्हाका एक सांगात तुमच्या भुरग्यांक म्हणजे एक स्कॉलरशीप आसता मंथली ताका पर्सेंटेज आसता मॅरिटाचेर पास जाल्लो भुरग्याकूच मेळटा या फायनान्शियली कमी आशिल्लो? रिक्वेस्ट करता लोलयेकर बाब हे सांगा तुमी. Merit scholarship, he 40% of the batch size. First 40% of the batch size based on merit. Now first internal test of ITI training is considered as a merit scholarship test. त्या टेस्टीत जे पळय फर्स्ट 40% आसता ऑन मेरिट तांकां मेरिट स्कॉलरशीप दितात आनी ₹250 पर मंथ पर ट्रेनी for the duration of their course period. And if in between he is leaving, trainee is leaving or trainee is thrown out of ITI for several reasons, disciplinary, then immediately this stipend is stopped because this amount goes to directly to through accounts. म्हणून आमी केअर घेतात की immediately स्टॉक ऑफ जाले की so 250 per trainee per month merit scholarship. त्याशिवाय दुसरी आसा ती BPL स्कॉलरशीप. एक 600 ती ₹600 पर ट्रेनी पर मंथ. ती पयली एक वर्स पयलें ती ₹250 पर ट्रेनी पर मंथ आशिल्ली आनी ताका फक्त BPL कार्ड आशिल्लो और हुज इनकम पेरेंट्स इनकम इज लेस देन 3 लाख. पूण सरांनी तरी ती स्कीम एनहान्स केली आनी ₹600 पर ट्रेनी पर मंथ केली. त्या शिवाय SC आनी ST कॅन्डिडेट पळय जे येतात तांकां एक ट्रेनीज टूल किट वर्थ ₹2500 त्या ट्रेनिजांक दिता आमी आनी ती ट्रेनीज टूल किट जेन्ना पळय तेंचें ट्रेनींग चालू आसता ITI त्या वेळार दितात. म्हणल्यार ते ड्युरींग ट्रेनींग बी वापरपाक शकता ते आनी पास जातकीच ते घेवन तांणी घर वचपाचें. हें एज पर स्कीम गायडलायन परमिटेड. तर ते घेवन सपोज इमिजिएटली पास आवट तरी ताका खंय तरी जॉब घेवपाक प्लंबर ताका प्लंबिंग जॉब खंय घेवपाक जाय कोणाचो घरा जाल्यार ताचे कडेन टूल्स ना अशी परिस्थिती जायना. ते टूल किट वापरून ताजी म्हणजे कोर्स कंप्लीट जालो कोर्स कंप्लीट जाता आनी भुरगो मेरिटाचेर आयलो जाल्यारूच दिता काय कोणाक ना. इट्स दोन डिफरंट.
पयलीं सांगला ती 250 पर मंथ पर ट्रेनी द मॅरेज स्कॉलरशिप म्हणून देतात. ही BPL स्कॉलरशिप ही 600ची शिवाय हय SC आनी ST जे पळय कॅन्डिडेट भुरगे आमचे एडमिशन घेतात तांकां 2500 वर्थ ट्रेनिंग टूल किट दितात. तातूंत सगळी तरेची टूल्स असतात त्या ट्रेनी प्रमाणे. प्लंबर बीन म्हणून असता प्लंबराक वेगळी ट्रेनिंग टूल किट आसतली, फिटराक वेगळी आसतली, तांची फायली आसतल्यो, तांकां हॅमर आसतलो, प्लंबराक आसतली तांचे स्पॅनर मागीर जी पळय ट्रेनी प्लंबर ट्रेनी लागता त्या प्रमाणे प्रत्येक ट्रेडीची वेगळी डिझायन केल्ली आहा त्या प्रमाणे तांकां ट्रेनिंग टूल किट दितात. साधारण म्हणजे 2,500 सुमार आमी तेंचेर खर्च करतात एक पर भुरग्या की तुमी शिकचे आनी ते मागीर किट घेवन ते तुमी शिकतकूय तेजो यूज करून तुमचो रोजगार तुम्ही निर्माण करपाक शकता. अशी एक तुम्ही आयडिया म्हटले न्ही सध्याच्या परिस्थितीन आमी अशें म्हणटा की शो मस्ट गो ऑन, कारण त्याच्या शिवाय काय फुडार ना, करूकूच जाय. पण आयच्या भुरग्यांच्या तकलेन फक्त नोकरी आसा, खंयी जावं आमकां तुमी नोकरी दिवची, किंवा तुमच्या ITआन असो कितें भुरग्यां खातीर फुडाराचो तुमचो प्लॅन आसा की प्लेसमेंट, किंवा ह्या भुरग्यांनी जे बरे आसात आणि सगळेच 89-90% घेवन जे सायन्साक वतात, किंवा थोडे 60 पडले जाल्यारूय सायन्साक वता आनी मागीर खंय तरी स्टक जाता. सो अशे भुरग्यांक की तांणी हेवटेन डायवर्ट करून डिग्री करप, हाजेर मातशें म्हाका तुमी कितें सांगा. एक्चुअली दोन प्रश्न हांवें कंबायन केले. हेजेर उलयतलो जाल्यार खूब उलोवपाक जाता, वरभर उलोवपाक जाता आनी खूब जाणां आतां उलयतात. हेजेर प्रश्न येता, गोंयकारा भायले लोक हांगा येवन कित्याक धंदो करता. आज जर तुमी पळयत जाल्यार सगळ्याक हांगा अशें जावंक जायना की अत्यंत इलेक्ट्रिशियन जाय, प्लंबर जाय. आतां म्हाजोच हें करप, एक जेन्ना तूं खंयूय रावता, घर बांदता, फ्लॅट घेता, तितेर प्रत्येकाक सगळ्याक गरज कितें, एक उदक, बेजीक नीड, एक इलेक्ट्रिशियन, उदक घातलं प्लंबरा जाय पडटा, इलेक्ट्रिशियन. पूण तुमकां एक मेळपाक खूब कठीण वयता. अशें कित्याक जाता? एक्चुली आमचे जवळ जवळ 3,500 भुरगे वर्साक शिकून भायर सरता. ते भुरगे खंय वयता? ते फक्त सर्वीस सोदता. धंदेकार कित्याक तयार जायना? भितरले एक 500 जर तयार जायत म्हणजे इलेक्ट्रिशियन. आतां म्हाजे कडेन एक भुरगो आमचो हे आसा प्लंबर, तो फोन केल्या बरोबर केन्ना येता आनी बरो मनीस बरें काम करता. बरोबर. अशें एक तूं 25 जाणांक जर तूं फिक्स करीत जाल्यार ते मेळटा. आतां टेंडन्सी उलयतलो जाल्यार हांवूय चड हेजेर उलोवपाक शकना, मोटिवेट करप आनी तुमी जे म्हटलें एंटरप्रेन्योरशिप. बरोबर. आमी प्रायम मिनिस्टर कौशल विकास योजना सुरवातीकूय अशेंच जाल्लें. तेन्ना आमी फूल अख्ख्या गोंयान मेळावे घेतले, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आनी स्टेट लेवल घेतले. आनी अशें एक प्रोग्राम केले की पंचायत मेंबरांक आपोवप, लोकांक आपोवप, भुरग्यांक आपयले, टिचरांक आपयले, आनी हें बरें एक सक्सेसफूल जालें. पंतप्रधान कौशल योजना कोणाक खबर नासली, ती मातशी आमी पब्लिसिटी करपाक जाली. आतां हे मागीर पॅन्डेमीक जालें, मातशे प्रॉब्लेम जाले, तो सोड, तसो रिस्पॉन्स मेळ्ळो आमकां. तशेंच आमी आतां भुरग्यांक घेवपाचें, आतां तुमी जे म्हटले डिग्री मेळपाक शकता, ते सगळेच जाण करपाक शकना. पूण जे भुरगो खरोच हुशार आसा तो आमचो ITI कोर्स करपाक शकता, मागीर पॉलिटेक्नीक करपाक शकता. तेका जाय जाल्यार ते बरो शिकलो जाल्यार तो डिग्री मागीर एडमिशन मेळटा तेका डायरेक्ट, म्हणजे ITI जावन डायरेक्ट सेकंड इयर मेळटा. मातशी प्रोसिजर म्हणजे कितली पर्सेंटेज येवंक जाय त्या भुरग्याक, ते मातशें तुमी जर सांगले, किंवा आमचे आयकणारे गोंयकार जे आसात की फुडें ताजो विचार करूंक शकता. ITI किंवा असो जो एक तकलेन कॉन्सेप्ट आसा ताका आमी डिग्री असो मातसो एक जर सांगलो. आतां DTE डिरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन तांचे सर्टन सिट्स रिजर्व दवरता ITI पास आउट जाल्ले आनी वोकेशनल स्ट्रीम पास आउट जाल्ले तांकां. आतां एक गेल्या वर्सा पर्यंत 103 सिटां आशिल्लीं वोकेशनल ह्या ह्या वर्सा AICTEचे डिसिजन प्रमाण थोडी सिट्स कमी जातात. पूण जे ट्रेनीज पास आउट जाता ITI ते ऑन मेरीट थंय कॉम्पीट करतात त्या सिटां खातीर. पर्सेंटेज आसपाक ना, ताका कट ऑफ अशी कांय ना. जितली पळय ह्या वर्साची जितली भुरगीं अप्लाय करतात तांची मेरिटाचे कितली सीट मेळटा तितली मेळटा दिता. तुमकां मदीं रावयतात 10th जावन या 12th वोकेशनल करून भुरगीं घेतात, कशी प्रोसिजर कशी आसता? प्रोसिजर म्हणजे वोकेशनल स्ट्रीम 10th जावन ते 2 years वोकेशनल कोर्स करतात ते, त्या शिवाय 10th जावन ITI डायरेक्ट ITI केल्ले ते भुरगे, हे दोनी एट पार येतात ITI डिप्लोमा एडमिशना वेळार. तांची मेरीट कॉमन आसता, म्हणजे ITI भुरग्याची आनी वोकेशनल स्ट्रिमीची मेरीट लिस्ट कॉमन.
तातूंतल्यान जितली सीट मेळटा ते डिप्लोमा सेकंड इयर डायरेक्ट जॉइन जातात. आतां ह्या वर्साक कितले 70 ऑड सीट बरोबर. सो 70 भुरगे डायरेक्ट सेकंड इयरा एडमिशनाक जॉइन जातात. सो एक वर्स तांची डिप्लोमाची सेव जालें हांगा ITI केल्ले. मागीर सेकंड जो पळय परत डिप्लोमा पास जाता आसतना जर मेरिटार आयलो तातूंतलो कोणी तेन्ना ते सेकंड इयर डिग्रीक एडमिशन घेवपाक जाता. परत डिग्री 4 इयर्स म्हणल्यार एक वर्स वाचले सो 3 वर्सांचो तो डिग्री जाता. आनी आमी अभिमानान सांगपाक शकतात की गेली 4-5 वर्सां प्रत्येक इयराक कांय न्ही म्हणल्यार 2-3 भुरगीं तरी डिग्रीक वतात. सो ज्या भुरग्याक 10th नंतर कोण गायड करपा नाशिल्लो तेणे ना आपल्याक खंय मेळना म्हण ITI ही पळय ट्रेंड आशिल्ली ती ट्रेंड हें करनासतना जो पळय ITI आयलो तो डिग्री पसून जालो. नाव ही इज कॉम्पिटींग वीथ द वन वीच हॅव पास डायरेक्टली 12th एंड गॉन फॉर डिग्री. म्हणल्यार ताजी बरोबर एट पार ते भुरगीं आमची येतात. ही एक आमची अभिमानाची गोष्ट आसा आनी भुरगीं सक्सेसफूल जालात. सर हाचे बद्दल जशें तुमी उदो म्हटलें की वेगवेगळ्या गांवांनी किंवा स्कुलांनी सरपंचाक कावन्सिलाक सांगून अवेरनेस करता. हो कॉन्सेप्ट एक थोडो गांवांनी पावलो जाल्यार ताजो कसो हें जावंक शकता? एक्चुअली अशें जायना, अशें ना की भुरगे ITI म्हटल्यार येना. आतां ह्या वर्साची परिस्थिती तुमकां सांगता. आमकां 1000 सादारण 800 जे एप्लिकेशन आयले. कॅपेसिटी कितली आसा आनी भुरग्यांचो रिस्पॉन्स? सादारण आमची 4000 वयर कॅपेसिटी आसा. आनी हे फावटी मातसो रिस्पॉन्स सुरवातीक कमी पडलो. एक एग्जाम्पल म्हणून दिता, चडश्या भुरग्यांक इलेक्ट्रिशियन करपा जाय. म्हणजे 1800 पैकी आतां जवळ जवळ 800 वयर भुरगे आमकां इलेक्ट्रिशियना फर्स्ट प्रिफरन्स दिला. म्हणजे भुरग्यांक एक मनान पटला की इलेक्ट्रिशियन करतकूय खंय तरी जॉब मेळटा, गव्हर्मेंटाचो जॉब मेळटा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जॉब मेळटलो. एक्चुअली इलेक्ट्रिशियन कर जॉबाची व्हडली गरज आसा. आनी हांवें म्हाजे पयला एक ड्रायव्हर पयलींच्या डिपार्टमेंटान काम करतालो तो तेणी इलेक्ट्रिशियन करून ड्रायव्हर जाला. म्हणजे आमचे प्रिफरन्स गव्हर्मेंट जॉबा वयतात थंय मातशे प्रॉब्लेम जाता. कारण इलेक्ट्रिशियन जर करीत जाल्यार तूं बिजनेस करपाक शकता, प्रायवेट अटेंडंटूय करपाक शकता, बाकीची कामां करपाचें. म्हाजे क्लासमेट जो आसा एक आमच्या गांवान साकोड्डे म्हणटा थंय, तो इलेक्ट्रिशियन केल्लें तेणी. तितलो कितें सामको हुशार बी अशें कांय ना आनी हांवूय ना तितलो हुशार नासलो. पूण म्हाका अभिमान दिसता, इज माय फ्रेंड ना, तो भुरगो तो प्रायवेट सगळे बंगले बिंगले आसा तेजो कॉन्ट्रॅक्ट घेता. तेजे कडेन 7 भुरगे इलेक्ट्रिशियन काम करता आनी व्हडले कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट घेता. व्हडले कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट घेता आनी ही इज नाव वेल ऑफ म्हणटा तसो. म्हणजे ही इज अर्निंग मोर दॅन द इंजिनियर. अशी जर एक हे दवरीत भुरग्यांनी इलेक्ट्रिशियन, प्लंबिंगाक डेली एक 4-4 दिसांनी गरज पडटा. कितें प्रॉब्लेम जायना. अख्खे बिल्डिंगान प्लंबींग जाय, अख्खे बिल्डिंगेन इलेक्ट्रिसिटी वॉट एवर इज नेसेसरी ऑर वॉट एवर बाकीचे सुद्दां. आतां वेल्डिंग म्हणजे आमी ते पयलींचेच ना, खूब टेक्नॉलॉजी चेंज जाला. वेल्डिंग म्हणजे कितें थंय बसून ते वेल्डिंग करतलो. आपूण आमच्या मनान आसा पळय ते वेल्डिंग म्हणजे ती गॅरेजीन ते करता तसलें न्ही. फिटर म्हणजे व्हडले कंपनीक व्हडले फिटर जाय. आतां आमकां तसो डिमांड फिटरांक भरपूर आसा बरे कंपनीन. वेल्डिंगाक डिफरंट कंपनी. आतां वेल्डिंग कंपनी हे तुमकां मागीर सांगता. वेल्डिंग कंपनी आमी टायअप केला एक व्हडली कंपनी. तुमी एक इनिशिएटीव घेवन 2-3 कंपनीक कितें तरी टायअप केला अशें आयकल्लें. सो ताच्याय बद्दल सांगात थोडी. म्हणजे हे भुरगे काम केल्या नंतर तेजो पर्पज कितें आहा, जेन्ना भुरगे पास आउट जाता, एग्जाम रिजल्ट जाता तेन्ना आमचे प्लेसमेंटूय जाता. प्लेसमेंट सगळ्यांक. आनी आमकां आतां हांवें जेन्ना स्टडी केली तेन्ना अशें दिसलें की वी हॅव टू चेंज. आमी दुसऱ्याक चेंज जाय म्हणटा पयलीं आमी चेंज जावपाक जाय. म्हणजे ITIन कितें बदल करपाक जाय, लेटेस्ट टॅक्नीक कितें हाडपाक जाय, लेटेस्ट कोर्स कितें घालपाक जाय, तसो आमचो प्रयत्न चालू आहा. दुसरें गव्हर्मेंट सगळेच पयशे खर्च करपाक शकना. गव्हर्मेंटान आतां एक जर कोर्स सुरू करतलो जाल्यार कितलीशी मशिनरी लागता. खंयचो कोर्स सुरू केला ती मशिनरी गव्हर्मेंट हाडटा म्हणसर तेंचो आमकां सिलेबस चेंज जाता. म्हणटकूच आमी कितें केलें, थोडे कंपनी बरोबर टायअप केलो. फॉर एग्जाम्पल पेडणे आमी 1-2 कोर्स सुरू केले. इट इज रिलेटेड टू हॉस्पिटॅलिटी, हॉटेल. सो हॉटेल जी आसा बरी तेंच्या बरोबर टायअप करप. आनी आमी फक्त बेजीक कितें इन्फ्रास्ट्रक्चर आसात
ते दितले आनी आमी लेक्चर दितले. सो थियरी पार्ट विल बी कंडक्टेड इन अवर ऑफिस, अवर प्रिमायसीस, प्रॅक्टिकल and practical will be conducted in that particular factory or hotel. हॉटेल्स गुड. So our boys will go, student trainees will go there. ते थंय वचून काम करता. इतर दोगांकूय फायदो आसा. एक तांकां काम करपाक प्रॅक्टिकल शिकपाक मेळटा. अशें धरा तुमी हॉस्पिटॅलिटी सेंटर आतां चेंज जायत आसा. लेटेस्ट आतां भुरग्यांनी कितले डिस्टन्स दवरप, कशें उलोवप, कितें हें सगळें करप, हे हॉटेलांनी हेज्या खातीर शिकचें पडटा. हें नवीन. तशें प्रत्येक कडेन आमी टायअप केले आसा, नवीन कोर्स सुरू केले. एक आमची जी कंपनी आसा, तूं मातशें सांग फुडें. MOU एक सायन केला सिमन्स इंडिया आणि GIZ जर्मनी. ह्या दोन कंपनी कडेन डिरेक्टरेटान MOU सायन केला गेल्ले म्हयन्यात. त्या MOU प्रमाणे आमची त्यांनी सध्या 5 ट्रेड सिलेक्ट केलात. इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर अँड MMV मोटर व्हेकल. आता ह्या MOU अंडर कितें जातलें, तांची कंपनीची मनीस ITI घेतले, असेसमेंट करतले, कितें नवीन टूल्स जाय ती आमकां सांगतले, ती आमी तांकां प्रोवायड करून दिवपाची. तांची ट्रेनर ITI घेवन आमचे ट्रेनराक म्हणजे इन्स्ट्रक्टर आसा तांकांय बी ट्रेन करतले, भुरग्यांक ट्रेन करतले. आनी ते एक म्हयने त्या आमची भुरग्यांक म्हणजे आमी ट्रेनीज म्हणटा ताका, त्या भुरग्यांक तांची कंपनीक व्हरतले आनी कंपनीक ऑन जॉब ट्रेनींग दितले. म्हणजे भुरगे एक्सपर्ट जातले हातान काम करपाक. सिमेंस जर्मन कंपनी सारकें. ह्यो 5 ट्रेड जाल्यो. इनिशियली 5 ट्रेड म्हणजे हे तुमच्या आता ह्या फुडल्या अकॅडमिक 2021 मेन हांव ते सांगपाक करी, आमी जर सुदारतले म्हणजे आमचे जे इन्स्ट्रक्टर आहात तांकां आमी ट्रेन करूंक जाय. आतां लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे जी कंपनी आतां सांगता सिमन्स, GIZ, दिस इज अ जर्मन कंपनी. जर्मन टेक्नॉलॉजी, सो इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी पयली आमच्या टिचरांकूच मेळटली. दे विल TOT म्हणटात, म्हणजे तांकां ट्रेन करतले. सो they can give a new technology education to the students, trainer, ताका TOT म्हणटा आमी. सो दॅट इज द मेन. दीस इज हे पयली जालें आमचें. दुसरें आमी जे GIM आसा, गोवा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट आसा, तेंचे कडेन टायअप केला, MOU सायन केला. सो एक आस्पेक्ट जाला सॉफ्ट ट्रेनींग, आनी ते सद्या कितें जाता, भुरग्यांक कशें हँडल करप, मागीर भुरग्यांक सायकोलॉजिकल कावन्सिलींग करप, मागीर तांकां जाता तितलें लेटेस्ट ट्रेनींग कशें दिवप टिचरांक आमच्या. सो हेज्या खातीर आमी जिमा कडेन टायअप केला. सो आमचें ऑलरेडी एक सेशन जाल्लें आसा जिमा कडेन. ट्रेनींग फ्रॉम टॉप डायरेक्टराक धरून सकयल आमचो जो इन्स्ट्रक्टर आसता ताका सुद्दां ट्रेनींग दिवपाचें, आनी मागीर थोड्या भुरग्यांक ट्रेनींग दिवपाचें, क्लासीस घेवपाचें. सो प्रिंसिपल येयले भितर, ग्रुप इन्स्ट्रक्टर येयले, आनी हे ऑलरेडी आमचे सुरू जाले. नॉन टिचींग स्टाफ बी आयले. सो सगळ्यांक आमचे ओवरऑल जे डिपार्टमेंट सेटअप जो आहा तांकां लेटेस्ट ट्रेनींग कशें दिवप, आनी इट इन्क्लूड स्कील ट्रेनींग, सॉफ्ट ट्रेनींग ऑल्सो, कावन्सिलींग एंड ऑल दीस थिंग. हे एक जाल्लें आसा. सो तिसरी जी गोश्ट आसा, आमी स्पेशली हेल्थ डिपार्टमेंट, ऑनरेबल मिनिस्टर, आवर ऑनरेबल मिनिस्टर, वीज ऑल्सो हेल्थ minister. So all this is done with the initiative of honorable minister. So with his support, we have also tie up with the NSDC. आता NSDC प्रायम मिनिस्टर कौशल विकास योजना इम्प्लिमेंट करता. सो आमी जी आमच्या आजिलो हॉस्पिटल आसा म्हापसा, थंय एक हेल्थ सेक्टर भितर कोर्स सुरू करपाक आमी टाय अप केल्ले आसा. सो विचारलो नाव द लेटेस्ट टेंडन्स, यू नो, health is everything is booming like anything. So our आमचे भुरगे हेल्थ इतर ट्रेन जावपाक जाय म्हणून तेंच्या बरोबर आमी थोडे कोर्स सुरू करपाक टायअप केला. सर खुबशें आसा उलोवपाक, तुमी आमकां खूब म्हणजे वेळ दिला आयज, कारण हो विशय इतलो लांब आसा आनी घेतले जाल्यार म्हाका दिसता तो अजून ताका, कारण हे लोकां पर्यंत ही म्हायती पावप हो आमचोय उद्देश आसा, तुमचोय उद्देश आसा. आणि हाजे बद्दल विचार करपाची भुरग्यांची एक मनोवृत्ती जी आसा ती बदलची. तुमचो प्रयत्न आसा की एंटरप्रेनर्स तयार करप, आनीच आतां काळाची गरज आसा, ताज्या बाबतींत तुमी प्रयत्नय करतात. सो हांव अशें म्हणटलें, इफ यू डोंट चेंज एज पर चेंज, दॅन चेंज वील चेंज यू. आनी हे भुरग्यांनी आपणावपाक जाय, तेन्नाच चेंज हो आमकां दिसून येतलो.
गोंयकाराचो फुडार जातलो, भुरग्यांचोय फुडार जातलो. हांव गोवा दूरदर्शनांतल्या वतीन तुमी हांगा आयले, आमकां वेळ दिलो, जायती म्हायती दिली, त्या बद्दल हांव देव बरें करूं म्हणटा.